बऱ्याच जणांना सतत उचकी येत असते आणि ही उचकी काही केल्यात थांबत नाही. भरपूर पाणी प्या किंवा काही करा, उचकी थांबतच नाही. तर अशा वेळी नेमकं काय करावं? उचकी येण्याची काय कारणे असतात? आपण घरगुती काय उपाय करू शकतो? तसेच आयुर्वेदिक काय उपाय आहेत? याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. उचकी यालाच हिंदीमध्ये हिचकी असं म्हणतात, इंग्लिशमध्ये हिकअप आणि आयुर्वेदामध्ये हिक्का असे म्हणतात. तर उचकी हा मोठा व्याधी नाही, परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अडथळा मात्र नक्कीच निर्माण करतो. कंटिन्यू उचकी लागत असल्यामुळे माणसाचं लक्ष कुठल्याही कामामध्ये केंद्रित होत नाही. तर म्हणून ह्या उचकीची नेमकी काय कारण आहेत, उचकी का होते? तर जेव्हा आपण पटापट जेवण करतो किंवा अतिप्रमाणामध्ये जेवण होतं, जास्त प्रमाणामध्ये थंड पदार्थांचं सेवन केलं जातं, अधिक प्रमाणामध्ये मसाल्याचे पदार्थ सेवन करणं, धूरमध्ये राहणं, दारूचे सेवन अतिप्रमाणामध्ये करणं, कधी कधी अतिउत्साहामध्ये देखील उचकी लागण्याची समस्या बघितली जाते. या व्यतिरिक्त जास्त प्रमाणामध्ये उपवास करणं, जास्त वेळ उपाशी राहणं, तसेच शरीराची कमजोरी, घसा खवखवणं, कानाच्या पडद्याची जळजळ, पार्किन्सन सारखी डिसीज किंवा तापमानात अचानक होणारा बदल, या अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला उचकी लागू शकते. उचकीचा जो एक आवाज असतो, तो आवाज हा आपला डायफ्राम आणि श्वसनावयांमध्ये घर्षण होतं, त्या ठिकाणी स्पाझम येतो, त्यामुळे तो आवाज निर्माण होतं आणि आपलं जे ग्लॉटिस आहे ते अचानकपणे बंद होतं. त्यामुळे हा एक प्रकारचा आवाज तयार होतो, यालाच आपण उचकी असं म्हणतो. आयुर्वेदामध्ये उचकीचे वेगवेगळ्या ग्रंथकारांनी वेगवेगळे प्रकार सांगितले आहे. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की आपण उचकी आल्यावर घरगुती काय उपाय करू शकतो. उचकी थांबवण्यासाठी पुढील प्रकारे घरगुती उपाय करावेत. उचकी थांबत नसल्यास आल्याचा रस आणि मध हे मिश्रण थोडे थोडे वेळाने चाटत राहावे. मद्यपान केल्यामुळे जर उचकी आली असेल तर अशा वेळी लिंबाचा छोटा तुकडा जिभेखाली ठेवल्यास उचकी लगेच थांबते. बर्फ गळ्यावर ठेवल्याने देखील उचकी थांबते. पुढचा उपाय म्हणजे चमचाभर तूप कोमट करून घ्यावं आणि ते पिऊन टाकावं, त्यामुळे देखील उचकी थांबायला मदत होते. पुढचा उपाय म्हणजे गाजराच्या रसाचे 4 ते 5 थेंब नाकात टाकल्यास उचकी कमी होते, असं काही जणांचं मत आहे. त्यानंतर उचकी लागणाऱ्या रुग्णांना डाळिंबाचा रस आणि वेलचीची पूड याचं मिश्रण करून चाटवावं. त्यानंतर आयुर्वेदिक मेडिकलमधून सूतशेखर नावाची गोळी आणावी, तिचं बारीक चूर्ण करून ते मधातून चाटत राहावं. वाळलेले लिंब जाळून त्याची जी राख तयार होते, ती राख 1 चमचाभर मधातून जर चाटत राहिली तर उचकी कमी व्हायला मदत होते. अशाच प्रकारे नारळाची शेंडी जाळून तिची जी राख तयार होते, ती देखील मधामधून चाटत राहिली तर उचकी थांबायला मदत होते. जर एखाद्याला सतत उचकी येत असेल तर अशा वेळी ॲपल सायडर व्हिनेगर अतिशय फायदेशीर ठरतं. 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर सकाळ संध्याकाळ घ्यावं. बऱ्याच जणांना उचकी आणि दम देखील लागतो, म्हणजे श्वास घ्यायला देखील त्रास होत असतो. अशा वेळी आवळ्याचा रस आणि पिंपळीचे चूर्ण एकत्र करून ते चाटत राहावे. त्यानंतर सतत उचकी लागत असल्यास मोराच्या पिसांची राख करून घ्यावी आणि ती मधातून वारंवार चाटत राहावी. या व्यतिरिक्त उसाचा रस पोटभर पिऊन घ्यावा, त्यामुळे देखील उचकी थांबायला मदत होते. किंवा केळ्यामध्ये हिंग घालून घ्यावं किंवा गुळासोबत घ्यावं किंवा बाजरीसोबत हिंग खाल्ल्याने उचकी, ढेकर, उलटी हे सर्व बंद व्हायला मदत होते. पाणी पिताना जर उचकी लागली तर अशा वेळी शक्य असेल तर डोके जमिनीच्या बाजूला वाकून पाण्याचे घोट घ्यावे, परंतु असं करताना काळजी मात्र जरूर घ्यावी. त्यानंतर गणेश रुद्राक्ष नेहमी उचकीचा त्रास असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतो. उचकी थांबत नसेल तर उमराच्या फळाचा रस प्यावा. ताज्या आल्याची फोड तोंडात धरली तर उचकी थांबायला मदत होते. किंवा ताज्या आल्याला थोडंसं सैंधव मीठ किंवा काळं मीठ लावावं आणि ते चघळत राहावे.
यानंतर सोपा उपाय म्हणजे 1 चमचा तूप घ्यावं, त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालावी, त्यामध्ये दालचिनीच्या सालीची पावडर टाकावी आणि ते एका तव्यावर व्यवस्थित जाळून घ्यावं. 2 ते 3 मिनिटं तव्यावर जाळत राहावं. त्याचा जो धूर निघतो त्या धुराचं वास घ्यावा. असं दिवसातून 3-4 वेळा करावं. त्यामुळे उचकी कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला पोटफुगी झाली असेल, अतिप्रमाणामध्ये जेवण झालं असेल, तर अशा वेळी हिंगाचा उपाय करावा. तर यासाठी चिमूटभर हिंग घ्यावं, 1 चमचा तुपामध्ये ते घालावं, मंद आचेवर हे परतून घ्यावं आणि 1 कपभर ताकामध्ये हे टाकावं आणि त्यामध्ये चिमूटभर सैंधव मीठ किंवा काळं मीठ घालावं आणि हे ताक दिवसातून 2 ते 3 वेळा प्यावं. त्यामुळे उचकी कमी व्हायला, पोटफुगी कमी व्हायला देखील मदत होते. यानंतर एका स्वच्छ सुती कपड्यामध्ये काळे तीळ, काळे उडीद आणि गहू 2-2 चमचा घ्यावे. त्याची एक पोटली तयार करून घ्यावी आणि ही पोटली तव्यावर गरम करून छातीच्या ठिकाणी हलक्या हाताने शेकावी. त्यामुळे उचकी कमी व्हायला मदत होते. यानंतर काळे मिरे, आले, सैंधव मीठ किंवा काळं मीठ आणि तूप घालून बनवलेलं हरभरा डाळीचं सूप तयार करून ते प्यावं किंवा दही, आले, काळे मिरे, तूप आणि लेंडी पिंपळीची पावडर घालून तयार केलेलं वांग्याचं सूप प्यावं. ज्या रुग्णांना वारंवार उचकी येण्याचा त्रास होत असतो, अशा रुग्णांच्या आहारामध्ये, अन्नामध्ये काळ्या मिरेची पावडर, लेंडी पिंपळीची पावडर, सैंधव मीठ किंवा काळं मीठ, हिंग, आले, तूप या सर्वांचा समावेश ठेवावा. आंबट फळांचा रस जसे की लिंबू, संत्रे, मोसंबी किंवा आवळा यापैकी कुठल्याही एका फळाचा रस घ्यावा. त्यामध्ये हिंग, काळे मिरे आणि काळं मीठ घालून खात राहिलं तर उचकी कमी व्हायला मदत होते. किंवा चमचाभर पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं. मीठ व्यवस्थित विरघळल्यानंतर 5-5 थेंब हे पाणी नाकपुडीमध्ये टाकावं. शक्यतो हा जो प्रयोग आहे तो रिकाम्या पोटी करावा. त्यामुळे उचकी थांबायला मदत होते. किंवा आलं आणि साखर घालून तयार केलेलं शेळीचं दूध उचकी दूर करायला मदत करते. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की उचकी आल्यावर आयुर्वेदामध्ये काय काय औषधी सांगितल्या आहेत. आयुर्वेदानुसार उचकीमध्ये आपल्या शरीरात वातदोष आणि कफदोष वाढलेला असतो. म्हणून उचकी कमी करण्यासाठी वातदोष आणि कफदोष कमी करणाऱ्या औषधांचा समावेश केला जातो. यामध्ये दशमुळाचा काढा 1-1 कप 2 वेळा घेऊ शकता. देवदारूचा काढा तयार करून अर्धा कप सकाळ संध्याकाळ घ्यावा. दशमुळाने सिद्ध केलेलं घृत, मनशिलादी घृत, त्रिशणादी घृत, हपुषादी घृत, वासाघृत यासारखे औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले तूप सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा घ्यावे. याशिवाय धान्वंतर गुलिका, धात्र्यारिष्ट, मयूरपिच्छा भस्म, शृंगभस्म, सुवर्णसूतशेखर यासारखे औषधी वैद्यांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. आता आपण बघूयात की ज्या लोकांना वारंवार उचकी येत असेल अशा लोकांनी उचकी येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी. ज्या लोकांना वारंवार उचकीचा त्रास असतो अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये जुने तांदूळ, जुने गहू यापासून तयार केलेले अन्नाचं सेवन करावं. तसेच हिंग, काळे मीठ, जिरे, विडाचे मीठ यासारखे औषधी द्रव्य आपल्या आहारामध्ये ठेवावेत. तसेच आंबट फळांचा समावेश करावा. जसं की महाळुंग, आवळा यासारखे फळवर्गाचा समावेश ठेवावा. पिकलेले कवट खावे, मुळा खावा, लसूण खावा. जेवण करताना अति बोलू नये, अति हसू नये, एकदम फार तिखट पदार्थ खाऊ नये. रोजच्या रोज पोट साफ राहील याची काळजी घ्यावी. पोट साफ होत नसेल तर आपण काय घेऊ शकतो याबद्दलचा मी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. तसेच ज्यांना वारंवार उचकीचा त्रास होत असेल अशा लोकांनी आपल्या बेंबीला एरंडाचं तेल किंवा तीळ तेल लावावं. बेंबीला तेल लावण्याचे अजून काय फायदे आहेत याबद्दल मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही देखील उचकीवर हे घरगुती उपाय करू शकता.
पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. नमस्कार.